आर्थिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रिव्हॉल्वर 4 काडतुसांसह चौघांना अटक केली आहे। ही धाडसी कारवाई भंडारा शहरातील शीतलामाता मंदिराजवळ करण्यात आली। या 3 जण फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे। तुमसर तालुक्यातील गोबरवाई येथे 25 सप्टेंबरला गुंड नईम शेखची हत्या करण्यात आली। या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, तर त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्या मोक्यातील आरोपींना कोर्टात हजर करून परत येत असताना भंडारा शहरातील शीतलामाता चौकात दुसऱ्या गटातील लोक संशयितरित्या फिरत होते। त्यामुळे पोलिसांना संशय आला व पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। संशयित आरोपींनी पोलीस निरीक्षक यांच्यावर देशी कट्टा ताणला। त्यामुळे इतर पोलिसांनी आरोपींना घेराबंदी करत 4 आरोपींना अटक केली, तर 3 आरोपी फरार झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आधीच मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून कोर्टात जामिनावर बाहेर आले होते। पण आता आरोपींनी पोलिसांवरच कट्टा ताणल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे। भंडारा शहरामध्ये काल जे जेलचे समोर आणि शीतलामाता मंदिराचे ते मध्याचे जे रस्ता आहे त्या ठिकाणी आमची स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन तुमसरची टीम मोकाचे आरोपीला घेऊन ते परत जात होती आणि त्यांनी हे जे आरोपी आहे, जे दुसरे जे आरोपी आहे त्यांनी बघितले आणि त्यांना संशय आला। नंतर त्यांनी त्यांची गाडी थांबवली, त्यांच्याकडून ते अप्रोच झाले। त्याच वेळी एकाच आरोपीने त्यांच्याकडून जे कट्टा होता आणि जे लोडेड होता ते आमचे जे पोलीस निरीक्षक ब्राह्मणे आहेत त्यांच्या समोर त्यांनी ते दाखवला आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमचे जे दुसरे जो कर्मचारी होते त्यांनी त्यांना डॉमिनेट केला आणि त्यांना 4 आरोपींना अटक केला आणि 3 आरोपी त्यामध्ये ते फरार झाले। सगळे क्रिमिनल्स आहेत, कारण जे आमचे जे पोलीस निरीक्षक त्यांचे माहितीचे ते आरोपी होते। आता त्यांच्यावर 353 307 चा गुन्हा दाखल झालेला आहे। आता त्यांचा उद्देश काय होता हे कट्टा ठेवण्याचा ते आता तपासचा भाग आहे आणि त्यांना 4 आरोपींना अटक केलेला आहे। 3 आरोपी फरार झाले, त्यांच्या मागे पण आमची टीम आहे।